नागपुर के अजनी थाना अंतर्गत विश्वकर्मा नगर की शराब भट्टी में शराबियों के बीच हुए विवाद में कुछ लोगों ने पत्थरों से वार कर एक व्यक्ति को मौत के घाट उतार दिया। इस घटना से परिसर में हड़कंप मच गया। पुलिस ने 2 संदिग्धों को हिरासत में लिया, जबकि अन्य की तलाश जारी है। मृतक विश्वकर्मा नगर गली नंबर 1 निवासी राजेश बंसोड़ बताए गए। पुलिस ने बिरजी बालाजी कावोटिया और एक अन्य को हिरासत में लिया। वारदात में और भी लोगों की भूमिका सामने आ रही है। शनिवार की रात राजेश विश्वकर्मा नगर के राजकमल चौक के समीप देसी शराब भट्टी में शराब पीने गया था। उसी दौरान यह घटना हुई। शनिवार दिनांक 22/11/2025 रोजी पोलीस ठाणे अजनी हद्दीत राजकमल चौकात एक देशी दारूची भट्टी आहे जयस्वाल यांची। तर तेथे आरोपी गोलू उर्फ गोलू शिवप्रसाद राही वय 37 वर्ष राहणार रामबाग इमामबाड़ा हा दारू पीत बसलेला होता। तर त्याच्या नातेवाईकांचा फोन आरोपी क्रमांक 1 वीरजी बालाजी कवेटिया यांना आला व त्यांनी असे म्हटले की हा खूप दारू पितो, याला तुम्ही थोडंसं समजवा। तर यावरून वीरजी कवेटिया हा त्याला समजवण्यासाठी देशी दारूच्या दुकानात आला व याची मजा घ्यावी म्हणून तोंडावर बांधून तो त्याला गोलू राहीला पकडून घेऊन चालला होता। तर मृतक आणि त्याचे साथीदार बाहेर उभे होते। त्यांना असं गैरसमज झाला की हा जो वीरजी आहे हा त्या गोलू राहीला मारत आहे। यावरून त्याला सोडवण्याबद्दल बाचाबाची झाली आणि अचानक बाचाबाचीचे रूपांतर गंभीर भांडणात झाले। तर जो गोलू राही आहे ते जे मृतक आहे, मृतक आणि त्याचे काही मित्र वीरजी सोबत भांडत असताना मारझोड करत असताना गोलू राही हा वीरजीच्या घराजवळ गेला व तिथे त्याची मुलं व इतर आरोपी उभे होते। त्यांना बोलवले की तुमच्या वडिलांना तुमच्या नातेवाईकाला मारत आहे। त्यावरून ते सगळे धावत आले आणि अचानक साध्या भांडणाचं रूपांतर गंभीर भांडणात झालं आणि 5 वयस्कर आरोपी आणि 2 बाल आरोपींनी मृतक राजेश बळवंत बनसोड राहणार चौधरी मोहल्ला याचा दगडांनी डोक्यावर मारून निर्गुण खून केला। लोकवाहिनी न्यूज के लिए विशाल बंबड़वार, नागपुर।